मी मनीषा, तुम्हा सर्व मैत्रिणींचे मनापासून स्वागत। आज आपण बघणार आहोत वन पीस कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे आणि शिलाई सुद्धा कशा पद्धतीने करायचं आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। इथे बघू शकता वरच्या भागासाठी हा कपडा आपण इथे वापरणार आहोत आणि बाहीसाठी सुद्धा वापरणार आहोत। आणि ही साडी आहे नेटची, इथे बघू शकता अशा पद्धतीची। तुमच्याकडे सुद्धा घरात असेल तर अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा कटिंग आणि शिलाई करायचं आहे। खूप असा सुंदर असा हा डबल लेयर करणार आहे मी। खूप सुंदर असा हा ड्रेस आपला तयार होणार आहे। बघू शकता ही साडी आहे अशा पद्धतीची। हे अस्तर आहे, बघू शकता इथे अशी घडी करून घेते। परत एकदा अशा पद्धतीने आपल्याला घडी करून घ्यायची आहे, म्हणजे पाठीमागचा आणि पुढचा भाग ह्यामध्ये निघून जाणार आहे। इथे हे मी कटिंग करून घेते, जेवढा लागतो इथे मी कपडा वापरते। अशा पद्धतीने इकडच्या बाजूने घेते। हे पाही 4 पदर आहेत, लक्षात घ्यायचं आहे। आणि ही पूर्ण बंद बाजू आहे, ते पण लक्षात घ्यायचं आहे। आता इथे वरच्या भागाची उंची 15 इंच घेणार आहे। हे अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे इथे 15 इंचावरती, आणि एक लाईन ओढून घ्यायची आहे। आता आपल्याला शोल्डरचं मार्किंग करून घ्यायचं आहे, 6 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे। ही बंद बाजू आहे, फक्त लक्षात ठेवा शोल्डर आपल्याला 6 इंचावरती घ्यायचं आहे। आता इथे बघू शकता जेवढं शोल्डर ठेवलं तेवढाच इथे खालच्या बाजूला मुंड्यासाठी सुद्धा मार्किंग 6 इंचावरतीच करायचं आहे, लक्षात घ्यायचं आहे तुम्ही। हे अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलं, एक लाईन ओढून घेते अशा पद्धतीने, इकडच्या सुद्धा बाजूला एक लाईन ओढून घेते। आता इथे गळा रुंदी आपल्याला 2.5 इंचावरती ठेवायची आहे। इथे 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते। खाली गळा इथे मी 5.5 ठेवणार आहे, तुमच्या आवडीनुसार सुद्धा तुम्ही ठेवू शकता। इथे 5.5 वरती मार्किंग करून घेते। आता इकडच्या बाजूला गळा रुंदी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते। खूप सोपी पद्धत आहे, नक्की तुम्हाला जमणार आहे। आता इकडे आपल्याला असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे, तुम्ही इथे आवडीनुसार सुद्धा गळ्याचा आकार देऊ शकता। आता इथे आपल्याला छातीचं मार्किंग करायचं आहे 9 इंचावरती, बंद बाजूपासून इकडच्या बाजूला 9 इंचावरती मार्किंग करून घेतलं, बघू शकता अशा पद्धतीने। आणि 2 इंच आपल्याला शिलाई मार्जिन ठेवायचं आहे कंपल्सरी, ते लक्षात घ्यायचं आहे। हे अशा पद्धतीने 2 इंचावरती मार्किंग करून घेतलं। इथे खालच्या बाजूला कमर घेरसाठी आपल्याला 8 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे इथे, आणि 2 इंच कंपल्सरी शिलाई मार्जिन आपल्याला ठेवायचं आहे, ते लक्षात घ्यायचं आहे। हे इथे 2 इंचावरती मार्किंग करून घेते। अशाच पद्धतीने लाईन ओढून घ्यायची आहे। इथे पट्टीचा वापर करा किंवा टेपचा वापर केला तरी सुद्धा चालेल। आता इथे मुंड्यासाठी मार्किंग करायचं आहे, हे अशा पद्धतीने इथे मध्यावरती सर्वात आधी ते करा। आता इथे पुढचा मुंडा आपण 1 इंचावरती आणि पाठीमागचा मुंडा आपण 1.5 इंचावरती ठेवूया। सर्वात आधी आपल्याला 1 इंचाचं मार्किंग पुढच्या मुंड्यासाठी आणि पाठीमागच्या मुंड्यासाठी 1.5 इंचावरती। आपण ज्या पद्धतीने ब्लाऊजला देतो त्याच पद्धतीने इथे आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे। आणि इथून सर्वात आधी हे हा आकार इथपर्यंत, नंतर हा आकार, हे अशा पद्धतीने हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे। इथे बघू शकता फिटिंग आपली ह्याच्यावरतीच येणार आहे, असा कट मारून ठेवायचा, ते लक्षात घ्या। आणि इथे सुद्धा कट मारून ठेवायचं आहे, फिटिंग आपली परफेक्ट त्याच्यावरतीच येते। आता इथे वेगवेगळं करायचं आहे पुढचा आणि पाठीमागचा भाग। इथे बघू शकता हा पाठीमागच्या भागाचाच फक्त आकार आपण इथे कट केला। हे अशा पद्धतीने घडी केली, ओपन करून घ्यायचं आहे। आता इथे एक बाजू बाजूला काढून घेते, ही पाठीमागची बाजू ठेवायची आहे आणि ही पुढची बाजू। आता इथे काय करायचं, हे असं ठेवून घ्या आणि हा पुढच्या मुंड्याचा आकार हे बघू शकता इथे अशा पद्धतीने हा कट करून घ्या। आकार देताना सोबतच द्या पाठीमागचा पुढचा, म्हणजे कसं होईल तुम्हाला सोपं पडेल। आता इथे पुढच्या गळ्याचा आकार द्यायचा आहे, पुढची बाजू आहे अशा पद्धतीने देणार आहे मी। तुम्ही ते तुमच्या आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता। हे अशा पद्धतीने हे मी कट करून घेते, अशा पद्धतीने हा आकार मी देणार आहे। आता इथे मी गोलच ठेवणार आहे तेच मार्किंग फक्त। आता इथे अशा पद्धतीने हा आकार पाठीमागच्या बाजूचा गोलच ठेवणार आहे। आता हे सुद्धा मी इथून कट करून घेते अशा पद्धतीने। हे अशा पद्धतीने हा पाठीमागचा आकार। अशी घडी आहे, बघू शकता इकडच्या बाजूने इकडच्या बाजूला टाकली, ही पूर्ण बंद बाजू आहे इकडची। आता ह्याच्यावरती अस्तरचं कटिंग केलेलं आपल्याला ठेवून घ्यायचं आहे। आता इथे आपल्याला खालचा घेर कट करायचा आहे, हा अस्तर आहे बघू शकता। हे अशा पद्धतीने जेवढं लागते तेवढं आपल्याला इथे वापरायचं आहे।
ही बंद बाजू आहे बघू शकता, आणि ही पूर्ण ओपन बाजू आहे. असं ठेवून घेते हे पहा तुम्हाला समजण्यासाठी. आणि ही पूर्ण बंद बाजू आहे. आता घडी टाकताना इकडून अशी टाकायची आहे हे पहा अशा पद्धतीने. डबल पकडा फक्त इकडच्या बाजूला. परत एकदा दाखवते तुम्हाला लक्षात येण्यासाठी. हे पहा असं पकडलेलं आहे. हे पहा ही ओपन बाजू, अशी घडी घालते. ही पूर्ण बंद बाजू, ते लक्षात घ्यायचं आहे. आता घडी टाकताना हे पहा बघू शकता इकडून घेणार आहे हे पहा अशा पद्धतीने. आता जेवढी उंची आहे तेवढा आपल्याला इथे कपडा वापरायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने प्लेन करून घ्यायचं आहे पूर्ण. आता इथे बघायचं आहे तुम्ही. हे पहा बंद आहे, इथे पण बंद आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. घडी टाकताना इथे सुद्धा बंद आहे, इकडून इकडच्या बाजूला घडी टाकली आपण, ते लक्षात घ्यायचं आहे. हे ओपनच आहे. हे पहा ही बाजू पूर्ण ओपन आहे म्हणजे 4 पदर. आता ह्याचा आपल्याला पुढचा घेर आणि पाठीमागचा घेर होणार आहे, ते सुद्धा तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. आता इकडचा घेर मी तुम्हाला मोजून दाखवते म्हणजे जेणेकरून तुम्हाला सुद्धा समजायला हे सोपं पडेल. 16 इंच भरलं. आता इथे आपल्याला उंची टाकायची आहे. उंची मी कमरेपासून पायापर्यंतची उंची घेतलेली आहे. वन पीस साठी आपल्याला तेवढी उंची इथे वापरायची आहे. 38 इंच उंची टाकणार आहे मी इथे. 38 इंच. हे पहा कमरेपासूनची पायापर्यंतची उंची आहे 38 इंच. तुम्ही तुमची मोजून घ्यायची आहे आणि ती टाकायची आहे. हे पहा हे ओपन आहे, इथपर्यंत मी टाकून घेणार आहे उंची. असं मोजून घेते. 38 फक्त लक्षात ठेवा, तुमच्या लक्षात राहील म्हणजे. हे पहा इथपर्यंत. हे पहा 38 इंच घेतली. आता खालून मी कपडा कट करून घेते म्हणजे तुम्हाला समजावायला पण सोपं जाईल. हा कपडा मी इथे कट करून घेते. आता ही सुद्धा बाजू मी ओपन करून घेते. हे पहा अशा पद्धतीने. म्हणजे इथे बंद आहे, इथे सुद्धा बंद आहे, पुढचा घेर आणि पाठीमागचा घेर. आणि ही उंची आपली राहणार आहे पूर्ण. आता खालून आपल्याला 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. इथून हे ओपन आहे, लक्षात घ्यायचं आहे. 4 पदर आहेत. हे 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. आता इकडून लक्ष द्यायचं आहे. इकडून काय करायचं आहे पहा असा गोल राऊंड थोडासा असं द्यायचा आहे. ते कशासाठी, बऱ्याच वेळा काय होतं असंच ठेवलं तर कोपरे येतात, त्यासाठी गोल राऊंड दिला ना घेर सारखं सुद्धा ते दिसायला तयार होतं. आता हे व्यवस्थित आपल्याला कट करायचं आहे. हे पहा इथूनच हे कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. खूप सोपी पद्धत आहे. आता इकडच्या वरच्या बाजूला आपल्याला कमरेचं मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा हे लक्षात घ्या, परत एकदा सांगते. ही बंद बाजू आहे. हे पहा एकावरती एक फक्त हे ठेवून घेतलेलं आहे. आता इथं लक्ष द्यायचं आहे. हा वरचा भाग आपण कटिंग केला अस्तरचा, ही बंद बाजू आहे लक्षात घ्या. आणि ही सुद्धा बंद बाजू आहे. आता इकडच्या बाजूला ही बंद बाजू अशीच ठेवून द्यायची आहे. खूप सोपी पद्धत आहे. किंवा इथे असं वरती ठेवा, फक्त एकसारखं ठेवा हे एका लाईनीत. आता इथे कट आहे, इथे सुद्धा मार्किंग करून घ्या आणि इथे सुद्धा एक मार्किंग करून घ्या. खूप सोपी पद्धत आहे. म्हणजे एवढं सुद्धा तुम्हाला ही शिलाईमध्ये पकडता येईल. फक्त क्रॉस टिप घ्यायची आहे, त्यासाठी थोडंसं एवढं तुम्ही जास्त घ्यायचं आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. बरोबर तुमचं एवढं लक्षात आलेलं असणार आहे. आता इथून काय करायचं आहे आपल्याला, हे अशा पद्धतीने क्रॉस घेत जायचं आहे. तुम्ही घेरला कपडा जास्त वापरला तरी सुद्धा चालेल. जर तुम्हाला पुरत नसेल तर तुम्ही इकडच्या बाजूला जॉईंट सुद्धा देऊ शकता. फक्त हा आकार द्यायला विसरू नका. इकडे थोडासा घडी तुमची मग मोठी होईल, ते लक्षात घ्यायचं आहे. जर तुम्हाला अस्तरचा घेर जर जास्त हवा असेल तर इकडच्या बाजूला तुम्ही थोडासा जॉईंट द्यायचा आहे. पुरत नसेल घेर तर त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. हे अशा पद्धतीने खालीपर्यंत ही लाईन ओढून घ्यायची आहे. आता हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे मी कटिंग करून घेतलं. हे पहा अशा पद्धतीने हे मी कटिंग करून घेतलेलं आहे खालीपर्यंत. आता हे ओपन करून दाखवते तुम्हाला मी. हे पहा अशापर्यंत. हे पहा बघू शकता इथे अशा पद्धतीने 2 बाजूंचे 2 होणार आहेत, पाठीमागचा आणि पुढचा. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला खालचा घेर कट करायचा आहे. ही साडी आहे बघू शकता इथे. ही आपण पूर्णच वापरणार आहोत इथे. एक साडी पूर्ण लागते, वन पीस म्हणलं तर एक साडी लागते, कारण की आपण डबल लेअर करणार आहोत इथे, ते पण लक्षात घ्यायचं आहे. आता हे पहा ही ओपन बाजू आहे. घडी कशी घालायची आहे ते बघायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने इकडं पकडायचं आहे. हे पहा इकडून ही साडी घ्यायची आहे अशा पद्धतीने. आता तुम्हाला किती ठेवायचं आहे तेवढं तुम्ही इथे ठेवू शकता. हे पहा असं पकडायचं आहे व्यवस्थित. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा असं पकडलं, इकडून अशा पद्धतीने पकडायचं आहे. हे पहा ही बंद बाजू लक्षात घ्यायचं आहे. इथे बघू शकता अशा पद्धतीने हे पकडलेलं आहे आणि ही बंद बाजू. आता ही बंद बाजू ह्याच्यावरती ही ओपन राहणार आहे, ह्याच्यावरती अशी ठेवून द्यायची आहे बघू शकता. परत एकदा अशी घडी करायची आहे म्हणजे आपल्याला कटिंगला ते सोपं जातं.
हे अशा पद्धतीने पकडायचं आहे आणि असं ठेवून द्यायचं आहे. बघू शकता इथे. आता इकडून सर्वात आधी हे मी कट करून घेते, म्हणजे कटिंगला सोपं जाईल. हे अशा पद्धतीने इकडची बाजू हे मी कटिंग करून घेते. आता इथे सुद्धा ही बंद बाजू आहे, ती पण ओपन करून घेते एका बाजूची. अशा पद्धतीने एकदम सावकाश कट करायचं आहे. जास्तीचं सुद्धा कट होऊ शकतं हे अशा पद्धतीने, म्हणजे चारी सुद्धा बाजू आपल्या ओपन होणार आहे. एक पाठीमागचा घेर आणि एक पुढचा घेर. ही पूर्ण ओपन आहे. 4 पदर, हे खालचे 2 आणि वरचे 2, हे एक आणि हा एक, आणि ही पूर्ण बंद बाजू इकडची. हे अशा पद्धतीने ठेवून घेतलेलं आहे मी. आता इथे मी तुमच्या लक्षात येण्यासाठी ही ओपन बाजू आहे, बघू शकता. ही ओपन बाजू 4 पदर. आता इकडच्या बाजूने ही बंद बाजू आहे. परत एकदा अशी घडी करून घेते. वरून आपल्याला इथून खाली 25 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे एक लेअर साठी, आणि दुसरी आपल्याला छोटी करायची आहे. सर्वात आधी वरच्या भागाची 25 इंचावरती मार्किंग करायचं आहे. परत एकदा दाखवते. हे अशा पद्धतीने इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा, इकडच्या बाजूला मार्किंग करून घ्यायचं आहे. एक लाईन ओढून घ्यायची आहे आणि ते कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. इथे बघू शकता अशा पद्धतीने आपण हे कटिंग करून घेतलं. ओपन करून दाखवते तुम्हाला. हे अशा पद्धतीने एक पाठीमागचा भाग आणि एक पुढचा भाग घेरसाठी. आता इथे आपल्याला दुसऱ्या लेअरसाठी कपडा कट करायचा आहे. बघू शकता ही शिल्लक राहिलेली साडी ह्याच्यामधूनच बघू शकता एवढी लांबीला राहिलेली आहे. हे अशा पद्धतीने पकडते, म्हणजे तुम्हाला समजायला सोपं पडेल. आता इथून आपल्याला इकडच्या बाजूला 14 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने हे सुद्धा पकडायचं आहे खालच्या बाजूला. इथे 14 इंचावरती मार्किंग करून घेते. हे अशा पद्धतीने 14 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. पूर्ण आपल्याला हे 14 इंचावरतीच कट करायचं आहे. हे अशा पद्धतीने पुढच्या सुद्धा बाजूला एक 14 इंचावरती मार्किंग करून घेते. हे अशा पद्धतीने इथे मी 14 इंचावरती मार्किंग करून पूर्ण हा कपडा इथे कट करून घेतलेला आहे. जेवढा लागतोय तेवढा इथे मी कपडा हा कट करून घेतलेला आहे साडीचा. बघू शकता अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला पुढच्या भागाची शिलाई करून घ्यायची आहे. बघू शकता अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे अस्तर त्याच्यावरती. हा कपडा आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. हे अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत, म्हणजे पलटी करायला सुद्धा सोपं जाईल. आता हे व्यवस्थित आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. बघू शकता इथे, म्हणजे गळ्याचा आकार सुद्धा तिथे तुमचा व्यवस्थित येऊन जाणार आहे. आता इथे एकदम कडेकडेला शिलाई मारून घ्यायची आहे. इथे बघू शकता हा गळा आपला तयार झाला. आता पाठीमागची बाजू इथून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. बघू शकता अशा पद्धतीने एकदम कडेकडेला सावकाश. हे अशा पद्धतीने इकडची सुद्धा बाजू आणि इथे सुद्धा, आणि जेवढा शिल्लक कपडा आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. आता इथे आपल्याला पाठीमागची बाजू तयार करायची आहे. हे अशा पद्धतीने ह्याच्यावरती अस्तर ठेवायचं आहे आणि शिलाई करून घ्यायचं आहे. आता हा मधला कपडा गोल राऊंड मध्ये व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हा कट करून घेतला. आता इथे ना असे छोटे छोटे कट मारून घ्या. एकदम सावकाश मारा, जास्त कपडा कट होता कामा नये. आता हे आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. बघू शकता इथे अशा पद्धतीने. हरे कृष्ण हरे कृष्ण. आता इथे काय करायचं आहे, गोल राऊंड मध्ये शिलाई करून घ्यायचं आहे. आता इथे पाठीमागच्या बाजूला इथून सुरुवात करायची आहे. बघू शकता हे अशा पद्धतीने आपल्याला ही पूर्ण शिलाई करून घ्यायची आहे. इकडच्या सुद्धा बाजूला हे अशा पद्धतीने इथे सुद्धा, आणि जेवढा शिल्लक कपडा आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. आता इथे आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचा आहे. हे बघू शकता ही पुढची बाजू आहे, त्याच्यावरती ही पाठीमागची बाजू अशा पद्धतीने आपल्याला ठेवायची आहे. बघू शकता अशा पद्धतीने पकडायचं आहे इथे, आणि अर्धा इंच हे
अशा पद्धतीने इथे सुद्धा ह्या बाजूला अर्धा इंच आणि डबल शिलाई मारून घ्यायची आहे। आता इथे आपल्याला बाही जोडून तयार करायची आहे। बघू शकता ही पुढची बाजू आहे मार्किंग केलेली, ते लक्षात घ्यायचं आहे। आणि ही सुद्धा पुढची बाजू आहे। आता ह्याच्यावरती हे मार्किंग केलेलं असं ठेवून घ्यायचं आहे आणि मध्यापासून सुरुवात करा। हे पहा असं अशा पद्धतीने मध्य ठेवायचं आहे। इथून सुरुवात करायची आहे बाही जोडायला। आता आपल्याला इकडची बाजू ह्या बाजूने हे पहा अशा पद्धतीने पकडून इथून सुरुवात करायची आहे। आता इथे आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे जेणेकरून ते व्यवस्थित पॅक सुद्धा होऊन जाईल। इथे आपण बघू शकता आपली बाही जोडून तयार झाली आणि ती परफेक्ट पुरली सुद्धा आहे। अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा दुसरी बाही जोडून तयार करायची आहे आणि ह्या बाहीचा कटिंग आणि शिलाईचा सुद्धा व्हिडिओ मी टाकलेला आहे। खूप सोपी पद्धत आहे, नक्की बघायची आहे। इथे बघू शकता ही सुद्धा बाही आपली जोडून तयार झालेली आहे आणि इकडची सुद्धा बघू शकता मी जोडून तयार झालेली आहे। आता इथे आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे। हे अशा पद्धतीने पकडायचं आहे। सर्वात आधी अशा पद्धतीने फिटिंग करून घ्यायची आहे। बघू शकता इथे अशा पद्धतीने आणि खालीपर्यंत फिटिंग करून घ्यायची आहे। आता इथे आतल्या बाजूला हे पलटी करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने पकडायचं आहे। आता इथे आतल्या बाजूला आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने पकडून हे अशा पद्धतीने पकडायचं आहे आणि एकदम कडेकडेला शिलाई मारून घ्यायची आहे। दोन्ही सुद्धा बाजूंना अशाच पद्धतीने शिलाई करून घेतली। बघू शकता ही बाजू, म्हणजे तुमचे धागे सुद्धा तिथे निघणार नाहीयेत। हे पहा ही सुद्धा बाजू बघू शकता। आता इथे आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे। हे मार्किंग आहे बघू शकता, ह्याच्यावरतीच आपल्याला फिटिंग करायची आहे। हे पहा अशा पद्धतीने सरळ लाईन ओढून घ्यायची आहे इथे आणि फिटिंग करून घ्यायची आहे। दोन्ही सुद्धा बाजूंना त्याच पद्धतीने करून घ्यायचं आहे। ही सुद्धा बाजू अशा पद्धतीने आता आपल्याला इथे एक आणि इथे एक शिलाई मारून घ्यायची आहे। हे अशा पद्धतीने इथे आपली दोन्ही सुद्धा बाजूंची फिटिंग झालेली आहे। बघू शकता ही सुद्धा बाजू हे अशा पद्धतीने। आता हे आपल्याला सुईचं करून घ्यायचं आहे। आता इथे बघू शकता हे कटिंगच्या वेळेस केलेलं मार्किंग असं कट करून घ्या। अशा पद्धतीने बघू शकता दोन्ही सुद्धा बाजूंना समान मार्किंग झालेलं आहे। आता इथे हे अशा पद्धतीने हे ओपन करून घ्यायचं आहे। हा पाठीमागच्या बाजूचा घेर आणि हा पुढच्या बाजूचा घेर अस्तर अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे। ह्याच्यावरती हे अशा पद्धतीने इथे मार्किंग आहे बघू शकता। थोडंसं परत एकदा करते, हे अशा पद्धतीने इथे सुद्धा करते। कमर फिटिंग आहे बघू शकता ही मार्किंग केलेली कटिंगच्या वेळेची। आता हे कटिंग केलेलं कट आहे थोडासा, ते असं ठेवून घ्यायचं आहे ह्याच्यावरती, हा कट ह्याच्यावरती आणि इकडच्या बाजूचा कट बघू शकता ह्याच्यावरती असा ठेवून घ्यायचा आहे। आता इथून आपल्याला शिलाई द्यायला सुरुवात करायची। थोडंसं क्रॉसमध्ये यायचं आहे, म्हणजे तुमचा घेर सुद्धा दिसायला व्यवस्थित दिसेल। हे थोडंसं क्रॉसमध्ये येते अशा पद्धतीने खालीपर्यंत, अशा पद्धतीने इथे बंद करून घ्यायचं आहे आणि डबल शिलाई मारून घ्यायची आहे। आता इकडच्या बाजूला इथून सुरुवात करायची आहे। हे पहा इथून सुरुवात करायची आहे, क्रॉसमध्ये घेत अशा पद्धतीने इकडच्या बाजूला सुद्धा त्याच पद्धतीने करायचं आहे। खालीपर्यंत इथे बंद करून घ्यायचं आणि डबल शिलाई मारून घ्यायची। दोन्ही सुद्धा बाजूंना ही सुद्धा बाजू आणि ही सुद्धा बाजू डबल शिलाई मारून घेतली खालीपर्यंत। हे पहा बघू शकता इथे अशा पद्धतीने थोडंसं क्रॉसमध्ये यायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने इकडची सुद्धा बाजू तुम्ही बघू शकता। हे पहा अशा पद्धतीने थोडंसं क्रॉस घेत शिलाई आपल्याला खालीपर्यंत घ्यायची आहे
म्हणजे घेर सुद्धा दिसायला व्यवस्थित दिसतो. आता हे सुईचं करून घ्या. हे अशा पद्धतीने सुईचं करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे आपण सुईचं करून घेतलं. फिटिंग आपली आतल्या बाजूला गेली, ही सुद्धा फिटिंग या बाजूला गेली. हे अशा पद्धतीने. आता इथे खालच्या बाजूला हे अशा पद्धतीने एकदा घडी करायची, परत एकदा अशा पद्धतीने, आणि इथे बरोबर शिलाई मारून घ्यायची आहे पूर्ण घेरला. आता इथे बघू शकता हा साडीचा कपडा आहे, पुढचा घेर आणि हा दुसरा पाठीमागचा घेर. आता इथे आपल्याला एकावरती एक ठेवून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने बघू शकता इथे हे असं एकावरती एक असं ठेवायचं आहे आणि खालीपर्यंत आपल्याला इथे डबल शिलाई मारून घ्यायची आहे. ह्या सुद्धा बाजूला त्याच पद्धतीने करायचं आहे. इकडची सुद्धा बाजू आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीने पकडून इथे अशा पद्धतीने व्यवस्थित पकडायचं आहे ही सुद्धा बाजू, आणि खालीपर्यंत आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे. इथे मी दोन्ही सुद्धा बाजूंना शिलाई मारून घेतली. बघू शकता डबल शिलाई मारून घेतली. ह्या सुद्धा बाजूला त्याच पद्धतीने केलेलं आहे. हे अशा पद्धतीने. आता हे आपल्याला सुईचं करून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने बाहेर काढून घ्यायचं आहे पूर्ण. हे अशा पद्धतीने आतल्या बाजूला आपली फिटिंग गेली ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला हा अस्तरचा कपडा हे अशा पद्धतीने आतमध्ये ठेवून द्यायचा आहे. हे अशा पद्धतीने. आता इथे ही फिटिंग आहे, ही फिटिंग आहे, आणि ह्या घेरची सुद्धा ही फिटिंग आहे. बघू शकता ही अस्तरची फिटिंग आणि ह्या साडीच्या घेरची फिटिंग असे एकावरती एक पकडायची आहे. फिटिंगवरती फिटिंग अशा पद्धतीने पकडायची आहे. सुरुवातीला थोडंच इथे पॅक करून घ्यायचं आहे. इथे सुरुवातीला थोडंसं असं पॅक करून घ्यायचं आहे. आता इथून आपल्याला तुम्ही तुमच्या आवडीनुसार चुने सुद्धा टाकायचे आहेत. बघू शकता अशा पद्धतीने. तुम्हाला जेवढ्या दाट आवडतील तेवढ्या इथे तुम्ही दाट टाकायचे आहेत. बघू शकता अशा पद्धतीने. आता इथून चुन्या टाकायला सुरुवात करायची आहे. आता इथे हा अस्तरचा कपडा फिटिंग आहे. बघू शकता इथे, आणि हा साडीचा कपडा ह्याची सुद्धा इथे फिटिंग आहे. बघू शकता. आता ही फिटिंग ह्या फिटिंगवरतीच आली पाहिजे. आता इथे किती चुन्या बसतात तेवढ्या चुन्या आपण इथे टाकून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने बघू शकता इथे. फक्त लक्षात ठेवा फिटिंगवरतीच फिटिंग आली पाहिजे, तेव्हा ते दिसायला सुद्धा खूप असं व्यवस्थित दिसेल. आता इथून पुढे सुद्धा आपल्याला जेवढ्या तुम्हाला दाट ठेवायच्या असतील तेवढ्या इथे तुम्ही अशा पद्धतीने चुन्या टाकायच्या आहेत. अशा पद्धतीने म्हणजे घेर सुद्धा आणखी मोठा सुद्धा तिथे होऊन जातो. इथे बघा ही एका बाजूची फिटिंग आहे आणि ही दुसऱ्या बाजूची फिटिंग आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. आता हा वरचा भाग आपण तयार केलेला. आता इथे काय करायचं, ह्याची सुद्धा एका बाजूची फिटिंग हे अशी ह्याच्यावरती ठेवून घ्यायची आहे. बघू शकता अशा पद्धतीने मी ठेवणार आहे. आणि हे गोल राऊंड मध्ये आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने पकडायचं बरोबर. ही सुद्धा फिटिंगवरती फिटिंग आली पाहिजे. हे अशा पद्धतीने हे असं पकडायचं आहे आणि हे गोल राऊंड मध्ये आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला पूर्ण एकदा डबल शिलाई मारून घ्यायची आहे गोल राऊंड मध्ये. इथे मी डबल शिलाई सुद्धा मारून घेतली. आता हे आपल्याला सुईचं करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. इथे मी सुईचं करून घेतलं. बघू शकता इथे व्यवस्थित आलेलं आहे आपलं. हे इकडची बाजू सुद्धा तुम्ही बघू शकता. हे अशा पद्धतीने. आता ह्याचा सुद्धा अजून एक घेर तयार करायचा आहे आपल्याला खालच्या बाजूला लावण्यासाठी. हे अशा पद्धतीने हे पूर्ण आपण कट करून घेतलं होतं. आता इथे काय करायचं आहे, ओपन आहे आणि ही सुद्धा बाजू ओपन आहे. बघू शकता अशा पद्धतीने पकडलेलं आहे आणि हे इकडे पूर्ण बंद राहणार आहे. आता हे एकावरती असं पकडून इथे पूर्ण डबल शिलाई मारून घ्यायची आहे. सर्वात आधी हे आपल्याला बंद करून घ्यायचं आहे. आता इथे बघू शकता ह्याला हा जोडलेला 1 नंबरचा घेर. आता ह्याला आपल्याला दुसरा घेर जोडून घ्यायचा आहे. आता ही फिटिंग आहे, लक्षात घ्यायचं आहे. आणि ह्याची ही फिटिंग, हा दुसरा खालच्या बाजूचा घेर असे एकावरती एक ठेवून घ्यायचे आहे. हे बघू शकता इथे असे एकावरती एक ठेवून घ्यायचे आहे.
आणि इथून आपल्याला छोट्या छोट्या चुन्या टाकायला सुरुवात करायची आहे। जेवढ्या तुम्हाला दाट चुन्या आवडतील तेवढं तुम्ही ते खालच्या घेरला ह्या कापडापासून तयार करायचे आहेत। ते अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आणि इथून थोडंसं बंद करा। हे अशा पद्धतीने थोडंसं बंद करा आणि इथून आपल्याला जेवढ्या दाट तुम्हाला आवडतील तेवढ्या दाट इथे तुम्ही चुन्या टाकायच्या आहेत। हे अशा पद्धतीने सुंदर असा हा आपला खालचा घेर सुद्धा तयार होणार आहे। हे अशा पद्धतीने बघू शकता इथे अशा पद्धतीने। इथे मी पूर्ण घेरला चुन्या टाकून घेतल्या। हे अशा पद्धतीने तुम्ही इथे तुमच्या आवड्यानुसार सुद्धा टाकू शकता आणि ह्याच्यावरती परत एकदा आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे गोल राऊंड मध्ये। इथे आपला वन पीस ड्रेस तयार झालेला आहे। बघू शकता साडीपासून आज आपण कटिंग आणि शिलाई बघितली। घेर सुद्धा इथे बघू शकता तुम्ही खूप असा मोठा सुद्धा झालेला आहे। वरच्या बाजूला आपण कमरेकडच्या बाजूला चुन्या टाकलेल्या आहेत बघू शकता। इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता आणि बाहीची डिझाईन इथे बघू शकता तुम्ही। खूप सोपी पद्धत आहे आणि पटकन होणारी डिझाईन आहे। वन पीससाठी खूप सुंदर अशी बाही डिझाईन दिसते। ह्याचा सुद्धा मी कटिंग आणि शिलाईचा सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे। हा पुढचा गळा इथे बघू शकता। अशा पद्धतीने आपण तयार करून घेतला। अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा तयार करायचा आहे। खूप असा दिसायला सुद्धा सुंदर असा हा आपला वन पीस ड्रेस तयार होतो। घरच्या साडीपासून सुद्धा तुम्ही तयार करू शकता।